गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. नवीन दिवस, नवीन भटकंती, नवीन प्रवास सुरू झालेला आहे आमचा. ड्रायव्हर साहेब देखील आपल्या ड्रायव्हिंग मध्ये मग्न आहेत. सो आज आम्ही चाललो आहोत अलिबागला कुठे एका किल्ल्यावरती, आणि तो किल्ला अजिंक्य किल्ला असं त्याला म्हटलं जातं. सो त्या किल्ल्याला, आता अजिंक्य किल्ला म्हटल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कोणत्या किल्ल्याला चाललोय. सो आम्ही त्या किल्ल्यावरती चाललेलो आहोत. हे आम्ही सेकंड टाइम जात असणार त्या किल्ल्यावर. तू देखील सेकंड टाइम जातो, राईट? सेकंड टाइम. हा, सो आम्ही सेकंड टाइम जातोय. मी खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट टाइम गेलेलो त्यावेळेला मी एवढा प्रॉपर व्लॉग केला नाहीये, आणि या टायमिंगला मी पूर्ण प्रॉपर व्लॉग करणार आहे. सो मी तर खूपच एक्सायटेड आहे. सो ही जर्नी बघण्यासाठी कनेक्टेड राहा. सो स्टे ट्यून गाइस. गाईज, जाताना आम्हाला रस्त्यामध्ये असं काहीतरी दिसतं. हे एक्झॅक्टली काय आहे ते कळत नाहीये. तुम्हाला कोणाला माहित असेल की हे कसलं ट्रान्सपोर्टेशन होत आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता थोडीशी पेट पूजा करूया, आणि त्याच्यासाठी मी कॅरी केलंय. मी कॅरी केलंय माझ्या पॅन्टवर. तर गाईज, आता थोडीशी पेट पूजा आम्ही करत आहोत, आणि आम्ही कॅरी केलेलं आहे. ह्याला काय बोलतात? खरबुजा ना? त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात सांग? सबस्क्रायबर्सला विचार काय होतं इंग्लिश मध्ये. तुला माहित नाही का? ताकद पडलं आहे साईडला. मी झेडपी शाळेतला मुलगा आहे, मला नाही माहित. नाही माहिती त्याला इंग्लिश मध्ये. नको तेव्हा तर मला असं शिकवत असतो, शब्द ज्ञान देत असतो. असं नाही, असं बोलायचं. हेअर इट इज नाही, हेअर इट इज. वेलकम टू माय चॅनल. समजतील ना तुला? मम्मा मला शिकवतोस ना मला. मग सांग मला काय बोलतात इंग्लिश मध्ये, बघू ना. सांगतो काय सांग. खरबुजा. खरबुजा. तुझं इंग्लिश नको बोलू, ऍक्च्युअल इंग्लिश सांग. चल, नाही येत ना, मान्य कर. बोल, मला नाही येत, मी हारलो. व्हेरी गुड. सो आय विल टेल यू. गुगल करू. नो, आय नो की ह्याला काय बोलतात. ह्याला बोलतात मस्क मेलन. काय बोलतात? मस्त मेलन. येस, हे मस्त लागतं टेस्टला मला. मस्क, आणि इट इज माय फेवरेट. मला खूप आवडतंय. सो मी आता थोडंसं खाते. सो थोडीशी पेट पूजा करते, आणि मग नंतर बोलू.
तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत जंजिराला. आता आम्ही बोटीजवळ जात आहोत. त्याची काहीतरी तिकीट आहे, ती पे करून आम्ही तिकीट घेऊन जाणार आहोत बोटीने. किती रुपये पर पर्सन? 100. ओके, पर पर्सन 100 रुपीज. आता ती ही जंजीरा किला घूमने चलेंगे। असल में ना ये किले का नाम एक अरबी लैंग्वेज में रखा हुआ था, इसको एक जजीरा बोला जाता है। जैसा मराठी के अंदर में क्या होता है, जल यानी पानी, जीरा यानी एक समंदर के बीच में आइलैंड होता है ना, तो इसको रिपीट करके ना शॉर्ट फॉर्म में पूरा मुरुड जंजीरे के नाम से फेमस किया हुआ है। सेठ लोग असल में ना ये किला बनने से पहले समंदर के बीच में ना यहाँ पे एक आइलैंड था, बेड बनता ना खड़क, ये बेड के ऊपर है ना, यहाँ पे मछुआरे लोग रहने के, और मछुआरे का मुखिया था जिसका नाम था राजा राम पाटिल, जो यहाँ का लोकल था। अब ये किला बनाना सिद्धि कहाँ से था, तो ये बाहर कंट्री से था, अफ्रीकन से था। समंदर के बीच में ना लॉन्ग खेती का व्यापार करने का, तो यहाँ के राजा राम पाटिल से ना पूरा दोस्ती यारी किया और ये जगह को ना पूरा अपने अंडर में किया, और इसका कंसेशन किया हुआ है 1118 और 1140। फिर किला बनने में ना पूरा 22 साल लगा। किला बनने में अभी पूरा 22 साल क्यों लगा, तो 12 घंटे के अंदर है ना पानी के अंदर 6 घंटा हाई टाइड होता है, 6 घंटा लो टाइड होता है, मीन्स वटी यानी भरती असतात ना पाण्याला। अभी आप लोग ये किला घूमने आ गए ना, लो टाइड का वक्त है, जैसा पानी जब नीचे चला जाएगा ना तो जमीन होती है ना, ये आप लोग को पूरी दिखाई देंगी। अभी कैसा अपन घर बनाते तो पहला अपन घर का क्या बनाते, अपना पाया बनाते ना, फाउंडेशन। सेठ लोग उस तरह से ये किले का जो फाउंडेशन है ना, ये जमीन के 15 फीट नीचे है, और ये किले की जो हाइट है ना, नीचे से ऊपर तक पूरा 40 फीट का हाइट है। अब 22 एकड़ में किले को बनाया ना, 3 रीजन दिया हुआ है। पहला रीजन क्या है कि ये जो नाव है ना, जब तक इस किले के पास में लगने जाएंगी ना, आप लोगों को ये गेट का ना कहीं से भी पता नहीं चलेगा। किल्ल्याच्या जवळ गेले ना तुम्हाला माहिती पडणार गेट कुठे है। अब दूसरी खास बात क्या है, ये किले के चारों बाजू में आपको यहाँ पे क्या दिखाई दे रहा है, पूरा सॉल्टी वाटर है ना, खारा पानी। किल्ल्याच्या आतमध्ये गोड पानी, आपको अंदर की तरफ में ना 2 तालाब दिखाई देंगे। तीसरी खास बात ये है, इतना बड़ा किला देखो पानी के बीच में खड़ा हो गया ना, समंदर मध्ये लाटे असतात ना, समंदर की लाटे टकराने से ये दीवारों का पत्थर डैमेज हो गया, पर जॉइंट ने अपनी जगह नहीं छोड़ा। चलो दोस्तों आप
तर गाईज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक बोटवरती गाईड असतो आणि तो सगळी किल्ल्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देत असतो आणि इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तो प्रत्येकाकडनं 100 ते 200 रुपयाची डिमांड करतो. ग्रुपकडनं जास्त डिमांड असते आणि इंडिव्हिज्युअल किंवा कपल्सकडनं थोडी कमी डिमांड 100 ते 200च्या दरम्यान तो कॅश डिमांड करतात. आता तुम्ही बघत असणार आपण थोड्याच वेळात एंट्रन्सला पोहोचणार आहोत किल्ल्याच्या. तर गाईज आपण पोहोचलेलो आहोत एंट्रन्स पॉइंटला आणि इथूनच आपल्याला पुढे आतमध्ये जायचं आहे. तर गाईज फायनली आम्ही एंटर केलेलं आहे आपल्या आजच्या लोकेशनला, जे की आहे मुरुड जंजिरा किल्ला. किल्ल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी आपल्याला इथे आल्यानंतर तिकीट घ्यावे लागते, जी की 25 रुपीज पर पर्सन असते. नॉर्मली हा किल्ला फिरण्यासाठी आपल्याला 45 मिनिटं देतात आणि तेही आपल्याला खूप कमीच असतात संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी. तर गाईज आम्ही तिकीट घेतलेली आहे. आतमध्ये एंट्री फीज आहे 25 रुपये पर पर्सन आहे. फोर्टच्या आतमध्ये यायला देखील आणि बोटचे तिकीट 100 रुपीज पर पर्सन होते. सो आता वरती जायचं आम्हाला. इथे अरे इकडनं एंट्री आहे. इथून बघ समुद्र दिसतो. म्हणजे इकडनं बाहेरच्या आक्रमकांवर लक्ष ठेवायला. चलो चला आता थोडस आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून काय काय आहे. कृपया इकडे तर गाईज या किल्ल्यावर खूप अशा तोफी आपल्याला बघायला मिळते. एकदम थंड आहे, उन्हामध्ये देखील थंडगार आहे एकदम. त्याला बांगडी का बोलतो सांग बरं? कारण हे असं गोल आहे, असं हे जॉईंट केलं बघ. हे पार्ट हा वेगळा पार्ट हा वेगळा जॉईंट केलंय बांगडीने, बांगडी सारखं. मी ऑनलाईन वाचलं. इथे 3 अशा तोफा आहेत ज्या खूप मोठ्या आहेत. त्यातली एक म्हणजे कलाल बांगडी, दुसरी लांडला कासम आणि तिसरी म्हणजे चावरी. किती लोक राहायचे तो महाल होता. त्या काळी या किल्ल्यामध्ये टोटल 450 ते 500 पर्यंतचे फॅमिली राहत होते. त्यातले काही कोळी कम्युनिटीचे होते तर काही मुस्लिम कम्युनिटीचे होते. तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्यात तुम्हाला घराचे स्ट्रक्चर देखील दिसतील. असं बोललं जातं की हा किल्ला अजिंक्य किल्ला आहे, ज्याला आजपर्यंत कोणी जिंकू शकलं नाही.
इवन इंग्रज, डच, मुघल या सगळ्यांनी देखील प्रयत्न केला, पण त्यापैकी कोणालाही यात यश मिळालं नाही. इवन छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी देखील प्रयत्न केला, पण त्यांनाही हा किल्ला जिंकता आलेला नाही. आपल्या संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी इथून थोड्याच लांबवर एक किल्ला बनवला, ज्याचे नाव आहे पद्मदुर्ग. काढला फोटो? 5 रुपये पर फोटो. इथून जायचं पडली असेल, मग खाली बघून या. चल खाली बघून. चालू आहे व्हिडिओ? चालेल. हा मग ठीक आहे. तिथे आठवत तिथे फोटो काढलेला आपण. इकडनं खाली जायचं. इथून खाली जायचं. मग चल. पब्लिक तिथे गेली आहे. चला. शोर आपल्याला सोडून नाही बाहेर एवढं होतं, पण आता इथं आपल्या तर गार वाजता थंड आहे ना. चल बाबा. आपली माणसं आहे. हा बाय. फक्त खेळत असणार अजून. असं नाही यार, असं कमेंट नाही. थोडी महाराजांचा थोडी किल्ला होता. चला वरचं बांधकाम आता आपण थोडं पुढे एक्सप्लोर करूया. या किल्ल्याची अजून एक खास गोष्ट म्हणजे हा किल्ला चारी बाजूने समुद्रामध्ये आहे. जवळ घेऊन दाखव. समुद्रात असूनही या किल्ल्यामध्ये 2 फ्रेश गोड्या पाण्याचे तलाव आहेत. तिथून नाही रस्ता वाटतं. आहे का तिथे रस्ता? अरे हरवणार नाही तुम्ही. तसं नाही, पण आपला लिमिटेड टाइम सगळे आपल्याला सोडून जाणारे लोक. लिमिटेड टाइम आपण माहिती गेल्या वेळेला काही तळाच्या जवळून निघालो होतो. तर वरचाच रोड होता का? आपण यावेळेस दुसरा रोड निघालो. मग चल ना जाऊया. तळ कसं दिसतं? आपण इकडनं फोटो नव्हता काढला काय लास्ट टाइम? पण त्याच्या घरात लोक बघू कसं घर बघू. हा किल्ला बनवला होता सिद्दी जोहरने आणि या किल्ल्याला बनवायला 22 वर्ष लागली होती असे बोलले जाते. हे आंघोळीचं वाटतंय. आणि या किल्ल्याच्या आतली जमीन टोटल 22 एकरची आहे. काय बोलतेस? सकाळी झोप लागते, सकाळी दुपारी ऊन लागतं, काय करायचं? जर लवकर उठले असते तर लवकर आलो असतो. किती महाल होतं. महाल भरपूर. काय नाव बिव लिहून ठेवले लोकांनी, काय करते छपरी लोकांनी. गोलू आय मिस यू काय लिहिलंय? भारी आहे ना, केवढं खाऊ ना शकत. सॉरी मग एकाच ठिकाणी काय जमले ते? अरे लोक खायला टाकतात वरतून. म्हणून भारी आहे ना. का माझ्याकडे हाय खायला वेफर खाते. खायला काढलं ना म्हणून आले ते.
ते बोलला तर कावळा आहे काय काय काका आले कशी जमा झाले ना खायला काढलं तर वाईड अँगल याला कॅप्चर केलं काय पूर्ण पूर्ण नदी पूर्ण हो ग कावळ्याने पण गोडा पाव 2-3 आणे चल पुढे चल जंजिऱ्यावर सिद्धीने 330 वर्षापेक्षा जास्त काळ राज्य केलं. स्वेटर घातले स्वेटर काय घातलंय तू बघा 40 डिग्री तापमान स्वेटर घातलं कोणाला पण कळत नाही. बॅग राहिल्या कोणाच्या तरी खाली जंजिऱ्याचा शेवटचा सिद्धिशासक होता तो सिद्धी मोहम्मद खान. तिकडे जाऊ तिकडे जाऊ ड्रोन शॉट घेऊ. 3 एप्रिल 1948 रोजी हा किल्ला भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाला. व्हिडिओ येते सेट करतात पाहिजे तसे फोटो टाकतो. बुरुज या किल्ल्यामध्ये भक्कम अशा 19 बुरुज आहेत, ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे किल्ल्याच्या आत खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीच अवेलेबल नाही आहे, तर येताना सोबतच पिण्यासाठी आणि खाण्यासाठी काहीतरी कॅरी करा. या तलावामध्ये पाणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे तिन्ही 12 महिने असतात. हो हा ना, माझा मोबाईल तुझ्या खिशात ठेव ना. चल. किल्ला फिरून झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत बोटीच्या दिशेने. ज्या बोटीने आम्ही आलो होतो आतमध्ये त्याच बोटने आम्ही आता रिटर्न जाणार आहोत किनाऱ्याजवळ. हा, तर
तर गाई जंजिऱ्याचा हा प्रवास इथे संपत आहे, पण आता आम्ही जात आहोत नवीन डेस्टिनेशनच्या दिशेने, तेही तुम्हाला लवकरच कळेल. तर गाईज आमचा जंजिरा किल्ला फिरून झालेला आहे. सगळा नाही, ऑलमोस्ट आम्हाला 45 मिनिटं दिलेली, तर त्याच्यामध्ये जेवढं काय कव्हर करता आलं आम्ही केलेलं आहे. इम्पॉर्टंट जागा आम्ही कव्हर केलेल्या आहेत आणि त्या गाईडने देखील आम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे. तर सगळं काही या व्लॉगमध्ये मी कव्हर केलेलं आहे, तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. आणि त्याचबरोबर आता अजून सांगायचं म्हणजे आम्ही आता चाललो आहोत नागाव बीचला. जात आहोत कोळीनबाईकडे, जे की जंजिरा किल्ल्यावरून म्हणजे नागाव बीचला इन शॉर्ट, जे की जंजिरावरून 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. सो आता 1 वाजले, आम्ही अर्धा तास आधीच निघालेलो, तर आता आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत आय गेस पोहोचू ना तिथे. 2:15 पर्यंत मे बी आम्ही तिथे पोहोचू त्या रेस्टॉरंटला आणि तिथे आम्ही जाऊन खाणार आहोत. आता स्पेशल काहीतरी तिथलं आम्ही ट्राय करणार आहोत असा विचार केलाय. आणि खास करून मला तर भेटायचंय कोळीनबाईला. होप सो त्या तिथे अवेलेबल असो, कारण आम्हाला माहित नाही की ते आहेत तिथे की नाही आहेत. असल्या तर खूपच बरं होईल, त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ क्लिक करायला मिळेल. लेट्स सी काय होत आहे. तर आता आम्ही त्या रस्त्याला जात आहोत आणि तिथे जाऊन आम्ही खाणार आहोत. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत कोळीनबाई रेस्टॉरंटला. तर चला बघू आज जाऊन की आपल्याला कोळीनबाई भेटतायत का आज, आणि जेवणासाठी काय स्पेशल मेजवानी आज असणार आहे इथे. हो, त्यांनी सिल्वर बटन ठेवला त्यांचा. नहीं बाप्पा सर छोटी है, स्मॉल है. नको टोमॅटो गुलाब. खाताना काढू काय तर गाईज आम्ही खाऊन निघालेलो आहोत. कोळीनबाई रेस्टॉरंटला आम्ही गेलो होतो आणि तिथे आम्ही भरपूर काही खाल्ले, भरपूर म्हणजे एकदम बरोबरच खाल्लेलं. अजूनही पोट पॅक आहे. आम्ही ट्राय केलं तिथलं सगळ्यात बेस्ट म्हणजे जे आम्हाला करायचं होतं सुरमई तंदुरी, ते केलं. तिथे साईज वाईज प्राइस असते. सो आम्ही मीडियम साईजची होती ना, स्मॉल बेबी सुरमई होती. त्याच्यानंतर आम्ही प्रॉन्स थाळी घेतली अँड चिकन थाळी घेतली. अशा प्रकारे आम्ही 3 असे व्हरायटी ऑफ फूड्स तिथे ट्राय केलं. टेस्ट जबरदस्त होती, 1 नंबर. सुरमई तंदुरी तर एकदम जबरदस्त, त्याची टेस्ट अजून पण माझ्या तोंडावर आहे. अजून पण मला कोणी एक दिली, खायला सांगितलं तर मी खाऊ शकते. 1 नंबर होते. आम्ही पुन्हा एकदा कधीतरी ट्राय करायला जाणार आहोत फक्त सुरमई तंदुरी. स्पेशल त्यांच्याकडचा बनवलेला घरगुती मसाला देखील घेतलेला आहे. एक म्हणजे हा आगरी कोळी मसाला आणि सेकंड म्हणजे हा तंदुरी मसाला मी तिथला घेतलेला आहे ट्राय करण्यासाठी घरी. कारण मी खूप काय बघितलं होतं, त्यांचे रील्स खूप बघितले आहे की ह्याच्यानं टेस्ट खूप चांगली येते. सो बघू, ट्राय करू
करून कधीतरी की खरंच का टेस्ट चांगली येते का. सो मी नक्कीच हे ट्राय करणार आहे म्हणून मी घेतलेला आहे. आता हा ब्लॉग ऍक्च्युली मला एंड करायचा होता, बट घरी जाऊन आम्ही केक कटिंग करायचा थोडा प्लॅन केलाय, असा आम्ही विचार केलाय. आता तो होतोय की नाही माहित नाही, जर नाही झाला तर मी ब्लॉग एंड घरी जाऊन करेल, बट सपोज झाला तर मी त्या केक कटिंग नंतर ब्लॉग एंड करेल. सो असेच कनेक्टेड राहा. आता आपण भेटू थेट घरामध्ये गेल्यानंतर. सो तोपर्यंत स्टे ट्यून. 2, 3 start. Here we are going. Happy anniversary to us. Happy anniversary To us. थांब बरोबर. तर गाईज कालचा ब्लॉग मी आज एंड करत आहे, कारण काल पॉसिबल नाही झालं बिकॉज आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे काल जमलं नाही मला ब्लॉग एंड करायला. तर मी हा जो ब्लॉग एंड करत आहे. आम्ही या ब्लॉगमध्ये जंजिरा फोर्ट, त्याच्यानंतर कोळीनबाई रेस्टॉरंट आणि आमच्या ॲनिव्हर्सरीचं छोटंसं असं सेलिब्रेशन आम्ही कवर केलेलं आहे. होप तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडेल. तर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये, नवीन भटकंतीच्या प्रवासाला लवकरच. सो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बिकॉज माझे असेच व्लॉग येत राहणार लवकरात लवकर. सो त्याची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. सो सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून माझ्या नेक्स्ट व्लॉगसाठी. तोपर्यंत बाय.